साला अपन का नाम विजय चौहान। बाप का नाम विजय चौहान, माँ का नाम विजय चौहान, मौसी का नाम विजय चौहान, चुलती का नाम विजय चौहान। अरे अरे हे तर बालगंधर्व। पूर्ण एपिसोड पहा झी5 वर। तुमच्या नवऱ्याचं नाव घ्या। जरी निलेश आहे खूप दिसायला गोड। कोणी सांगितले? ए भारत गणपतीपुळे प्लीज। जरी निलेश आहे दिसायला खूप गोड तरी आहे तो खूप हळवा। नारूचा रोगी कळवा 1000 रुपये मिळवा। म्हणजे कसं ना मी डॉक्टर असल्या कारणाने सामाजिक संदेश सुद्धा या नावामधून देण्याचा मी प्रयत्न करते। मिसेस प्रसाद ओके यांना विनंती करते की त्यांनी नाव घ्यायचं। झी मराठीच्या सिरियल मध्ये जाहिरातीच खूप। ऐक झी मराठीच्या सिरियल्स मध्ये जाहिरातीच खूप। कधी बेबी ऑइल, कधी साड्या, तर कधी ट्रॅक्टर, पण प्रसादोक सगळ्यात बेस्ट ऍक्टर। पुष्कर रावांचा नुसता विचार केला तरी धडधड वाढायला लागते अशी। मी म्हटलं ना लो बीपीचा त्रास आहे। नाही तसं नाही आहे। हा त्रास महाराष्ट्रातल्या बऱ्याच पोरींना आहे। आपलं हे होतो कधी कधी। पुष्कर नाव घेतलं हो प्लीज प्लीज। पावसाळ्यामध्ये बरं का आकाशात दिसतात काळे बादल। अरे बापरे वा वा। आणि तेव्हा खूप ताप पण येतो ना, खूप पेशंट असतात। पावसाळ्यात बरं का आकाशामध्ये दिसतात खूप बादल। हसवा फसवीमध्ये पुष्कररावांना पाहून पुरुषच होतात पागल। सगळे जण आपापलं प्रमोशन करून राहिलेले आहेत, काय हरकत नाही आहे। पण मी आता विनंती करतोय पवार बहिणींना, राधा ही कावरी बावरी हे नाटक खूप चालू दे म्हणून देवाला घालते साकडं। राधा ही कावरी बावरी नाटक खूप चालू दे म्हणून देवाला घालते साकडं। संत श्रावांचं नाव घेते त्यांची मशनात जाऊ दे लाकडं। पप्पा तुमचं मनापासून स्वागत। सगळेजण मामा म्हणतात, मी पप्पा म्हणतो। याचं कारण सांगतो, मी आतापर्यंत 3 सिनेमे केले आणि माझ्या नशिबाने 3ही सिनेमात हेच माझे बाबा आहेत। त्यामुळे यांचं आणि माझं एक वेगळं नातं निर्माण झालेलं आहे। पण पप्पा खरंच मनापासून मला आनंद झाला की चला हवा येऊदेच्या मंचावरती मला आज तुम्हाला बोलवता आलं आणि आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही खऱ्या अर्थानं आलेला आहात। कसं वाटतं तुम्हाला इथे? खूप बरं वाटलं। माझ्या बहिणी भेटल्या सगळ्या, त्यामुळे मी तुमचे आभार मानतो। मला या सगळ्या गोष्टींकडे आता हळूहळू यायचे, पण मोरूची मावशी ही साकारतानाची काय गंमत होती किंवा ही साकारावी असं कधी वाटलं तुम्हाला? ॲक्च्युली हे नाटक लक्षाकडे गेलो होतो। अच्छा। आणि त्या मिल कॉम्पिटिशनला मोरूची मावशी केलं होतं, त्या लक्षात बघितलं होतं। त्या लक्षात म्हटलं हा चांगला करतो। तर दिलीप कोलटकर म्हणाला, डिरेक्टर होता तो, अरे तो चालतो रांगडा, तुझे फोटो आहे तर मला दाखव। आवडला तर त्यांनी मावशी करावं। तर माझे फोटो काढलेले होते मावशी, मग ते मला मावशी मिळालं। पण ते बऱ्याच शिवाय खाल्ल्या त्याच्यासाठी मी, कारण काय की कधीच बाईचा रोल केला नव्हता। मग माहिती कुठे बायकांची काय, तर बसने रेग्युलर जायचो ना मी ते, मग बायकांकडे बघत बसायचं। म्हणजे त्या अर्थाने नाही की काय यांचे असतात, मग तिथे मी एक घेतलं नाटकात आणि त्याचं लाफ्टर यायला लागले। आणि मी मोस्टली बघितलं ज्यावेळी बसमध्ये बायका अशा उभ्या असतात दांडा पकडून आणि कंडक्टर आला तिकीट काढायला की ते असं करून मग घेतात। ते आहे ते मग ज्या नाटकात माझे हात असे व्हायचे तेव्हा मी असं करायचो। त्याला मग लाफ्टर यायचे। पण हे बघताना तर बायकांना काय माहिती हा रोल करतोय, त्याशिवाय घालायचे। अच्छा, मला कुठे बघतोय बघ। अमिताभ बच्चन काय संबंध? अमिताभ बच्चन कसं शक्य? अरे त्यांचा अग्निपथ पाहिलंय मी पिक्चरचा। अरे साला अपन का नाम विजय चौहान, बाप का नाम विजय चौहान, माँ का नाम विजय चौहान, मौसी का नाम विजय चौहान, चुलती का नाम विजय चौहान। सगळे पाहिले मी। अरे अरे हे तर बालगंधर्व। अरे वा, राम लखन तीन दिन
गाणं फेमस आहे. ते दोघं दिसले म्हणून राम लखन आणि म्हणा. राम लखनची जोडी आहे बाबा, मला माहिती आहे ना. हो. गुलशन ग्रोवर आणि शक्ती कपूर. त्यांचं गाणंच फेमस आहे, मला लय आवडतं ते गाणं. कुठलं? राम लखन मधलं? हा, मस्त गाणे. कुठलं? जीवा शिवाची बैल जाई बिगीन आपली फुळं. अरे जन्मबंदी सदा इथे प्रत्येकास. अरे हे तर बाल अरे देवा देवा देवा. कुशल बद्रिके, तू इथं काय करतोय? तुझा भाऊ तर इकडे काम करतो, तू इथं काय करतोय? पप्पा कुशल बद्रिके नाही, ते संतोष पवार आहेत. अरे अरे हे तर बाल पप्पा किती व्हेरिएशन म्हणजे तेच बोलणार आहे परत. ते संतोष पवार आहेत, सांगितलं मी तुम्हाला. अरे संतोष, नमस्कार नमस्कार नमस्कार. ते काय राजकारणानं ओळखायलाच येत नाही मला टेन्शन येतं. सॉरी सॉरी पवार साहेब, सॉरी. अरे जाताय पप्पा आता? हा जातो. अरे पण ना या तुमच्या पप्पांची लागण झाली ना. फार आवडलं. अरे प्रसाद, स्त्री वेश साकारत असताना काही गमती जमती घडल्या? नांदीचा प्रयोग होता चिपळूणला, मे महिन्यात प्रयोग होता. खूप उकाडा होता आणि त्या उकाड्यामध्ये रात्रीच्या वेळेला प्रयोगाच्या इथे मोठे मोठे असे डास किडे असे इकडे तिकडे फिरत होते खूप. तर ते मी मगाशी दाखवलं तसं दीड पायावर सुबोधनी शिकवल्याप्रमाणे मी असा उभा होतो, असा अजय पुरकर तिकडे गातोय. बरं, मी माझी पाठ असते अजयकडे आणि अजय गात असतो. तर गाता गाता समजा आता नच सुंदरी करू कोबा मजवरी धरी अनुगंबा असं नॉर्मल आहे. तर एकदम असं ऐकू आलं मला, नच सुंदरी करू कोबा मजवरी धरी. असं बघितलं जे किडे बिडे तोंडात जातात, तोपर्यंत मी तोंड उघडलेलं नसतं, त्यामुळे असं मी त्यावेळेस हसतोय. तर म्हणतात ना इथेच भोगायचं असतं आपल्याला. तर मी त्याच्याकडे बघून हसलो. थोड्या वेळाने एक एवढा मोठा किडा असा कर करत काच असा घुसला आतमध्ये. तो किडा आतमध्ये बाहेर कुठे यायचं कळत नव्हतं. आणि त्यामुळे त्याचे पंख, त्याचे दात सगळं सगळं मला टोचत होतं भयानक. आणि मला काही करता येत नव्हतं. काही एक दोन वाक्य मिस झाली असतील, काही झालं असेल, मग माझं लक्ष नव्हतं, कारण तो खूप चावत होता तो किडा आतल्यात. आणि कधी एकदा तो प्रवेश संपतोय असं मला पहिल्यांदा झालं आयुष्यात. प्रवेश संपल्या मी आत आलो आणि असा पदर काढल्यानंतर तो मेला होता. अरे बाप, खरंच आहे. आपल्यापेक्षाही मोठे किडे आहेत. आणि ते आपल्यावरच बसताय. त्यांची सिरियल जी आहे कार्यदुराव. काय काय काय? कार्यदुरावा, दुर्वा नाही होते, कारे दुरावा. कार्यदुरावा हे आहे, अत्यंत चांगले सिरियल आहे. तर त्याच्यात त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्याला असा एक नियम अटी घातलेले आहे का बाबा तुम्ही लग्न करू नये. तर हा तुमचा म्हणजे लोकसंख्या नियंत्रणाचा एक स्वतःचा प्रयत्न आहे का? नाही, तुम्हाला असं जर वाटत असेल तर खरोखर तसंही असू शकेल. आणि आता वाढत्या लोकसंख्येच्या काळात आपल्याला कुठेतरी हा नियम पाळला पाहिजे असं वाटतं. ऍक्च्युली मला असं सांगायचं आहे की मी एवढे आतापर्यंत अँकर बघितले, पण मला पुष्कर श्रोत्री यांची अँकरिंग खूप आवडते. आणि पुष्कर श्रोत्री हे खूप सॉलिड ॲक्टर आहेत, ते आम्हाला खूप आवडतात. आणि ते गाणं खूप सॉलिड गातात. आणि म्हणजे नुकताच संपलाय श्रावण, पुष्कर श्रोत्री नंबर 1. आणि रितेश देशमुख लय भारी, तर पुष्कर श्रोत्री आमचे जाम भारी. क्या बात आहे, डायहार्ड फॅन. वा वा वा, थँक्यू. बरं, प्रश्न सांगा. प्रश्न बोला. प्रश्न काय? प्रश्न नाही माझा काय. हे काय बोलत होता? नाही, मला त्यांनी पकडलं आणि म्हणाले माझं प्रमोशन कर, मी तुला पैसे देतो. पेमेंटचं तेवढं बघा साहेब माझं. नुकताच संपलाय श्रावण, पुष्कर श्रोत्री नंबर 1. माझा प्रश्न राहिलाय. विजय चव्हाण, मी खूप फॅन आहे त्यांचा. त्यांचे चित्रपट नाटक खूप बघतो. माझ्याकडं आता मोठ्या पिनचा चार्जर आहे, तर तुमचा मोबाईल मला चार्जिंगला मिळेल का?
मला इकडे जाहीरपणे सांगायचंय, 1,00,000 नालायक लोक जेव्हा मेली ना तेव्हा हा माणूस जन्माला इतका नालायक माणूस आहे ना. आय लव्ह यू. थँक्यू सर. आय लव्ह यू. मामा मोबाईल द्या ना. मामांकडे मोबाईल नाही आहे. मोबाईल देतो, चार्ज कुठून करणार? चार्ज मला तेच बघायचंय, माझी चार्जिंगची वायर चालू आहे की नाही. माझ्या एवढा आहे का? त्यासाठी तुमचा मोबाईल. अरे मीच मोबाईल आहे माझा, कुठे चार्ज करणार आता? पूर्ण एपिसोड पहा झी 5 वर.